हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल टेक्नो संकेत. 10वी झाली की एक प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडतो, तो म्हणजे व्हॉट नेक्स्ट आफ्टर 10. 10वी झाली, आता पुढे काय करावे? 11वी-12वी करावी की कोणते कोर्सेस डिप्लोमा करावे? परंतु विद्यार्थ्यांना सर्व कोर्सेस बद्दल माहिती नसतात. तर आज आपण संपूर्ण करिअर पाथ पाहणार आहोत, 10वी ते पूर्ण PhD पर्यंत. तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर काय माहिती मिळणार आहे. तर या व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. लगेच आपण चालू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. सब्सक्राइब करें हमारे YouTube चैनल टेक्नो संकेत को और बेल आइकॉन को दबाएं हमारे लेटेस्ट टेक्नोलॉजी वीडियोस के नोटिफिकेशंस पाने के लिए। नाउ टाइम स्टार्ट्स टू ग्रो अप इन टेक्नोलॉजी वर्ल्ड विद आवर YouTube चैनल टेक्नो संकेत। दहावी झाल्यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा हा 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स असतो. डिप्लोमा केल्यानंतर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलमध्ये करता येतं. डिप्लोमा केल्यानंतर डिग्री इन इंजिनिअरिंग म्हणजेच बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स असतो. इंजिनिअरिंग डिप्लोमानंतर AMIE व IETE करून MPSC UPSC एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे RTO इन्स्पेक्टर एक्झाम व मर्चंट नेव्ही देखील तुम्हाला करता येतं. 10वी नंतर डायरेक्टली LIC एजंटशी तुम्हाला जॉईन करता येते, म्हणजेच LIC एजंट म्हणून. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्स, पोलीस डिपार्टमेंट एक्झाम देखील तुम्हाला करता येतात. त्यातून तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल होऊ शकता. 10वी नंतर फाईन आर्ट, कमर्शियल आर्ट डिप्लोमा देखील असतात. आर्ट टीचर डिप्लोमा हा 3 वर्षाचा डिप्लोमा असतो व 2 वर्षाचा ITI असतो. ITI मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. फिटर, वेल्डर, मेकॅनिस्ट, स्टेनोग्राफर अँड डिझेल मेकॅनिक्स. 10वी नंतर रेल्वे तिकीट कलेक्टर म्हणजे TC, कमर्शियल क्लार्क एक्झाम व बँक इन्शुरन्स क्लरिकल एक्झाम असतात. अदर गव्हर्नमेंट क्लरिकल ग्रेड एक्झाम असतात व गव्हर्नमेंट क्लार्क. डिप्लोमा इन डान्स आणि म्युझिक तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला डिप्लोमा करता येतो. सर्टिफाईड बिल्डिंग सुपरवायझर आणि डिप्लोमा इन फार्म मॅनेजमेंट, ॲनिमल हजबंडरी ह्यामध्ये तुम्हाला करता येतो. मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन सर्टिफिकेट कोर्स म्हणजेच MLT तुम्हाला करता येतो. वेरियस डिप्लोमा कोर्सेस असतात. इंटेरियर डिझाईन, स्टेनोग्राफर, प्रायव्हेट सेक्रेटरी प्रॅक्टिस, ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग अँड गारमेंट टेक्नॉलॉजी. 10वी नंतर MSCIT कोर्स करून डाटा एंट्री ऑपरेटर देखील तुम्हाला. 12वी करून तुम्ही 12th कॉमर्स किंवा 12th सायन्स, 12th आर्ट करून तुम्हाला पुढे करता येतं. त्याचप्रमाणे 12वी केल्यानंतर डिप्लोमा इन ट्रॅव्हल टुरिझम, लॅबोरेटरी टेक्निशियन डिप्लोमा म्हणजेच DMLT, LIC एजंट, हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा व एअर होस्टेस, फ्लाईट स्टेवर्स, स्टुडंट पायलट लायसन्स, प्रोफेशनल पायलट लायसन्स व कमर्शियल पायलट लायसन्स हे देखील तुम्हाला 12वी नंतर करता येतं. 10वी नंतर 11वी 12वी हे आपण 3 स्ट्रीममधून करू शकतो. कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स. आपण सर्वप्रथम कॉमर्स आणि आर्ट्सबद्दल माहिती जाणून घेऊ, त्यानंतर सायन्सबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. 12वी कॉमर्सनंतर तुम्ही CA फाउंडेशन करू शकता. त्याचप्रमाणे BCom म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. त्यानंतर MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हा 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे. तसेच CS फाउंडेशन करू शकता. BCA म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आणि BArch म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा प्रत्येकी 3 वर्षाचा कोर्स आहे. परंतु या दोन्ही कोर्ससाठी तुम्हाला 12वीमध्ये मॅथ्स आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. 12वी कॉमर्सनंतर तुम्ही DED 2 वर्षात करू शकता व डायरेक्ट कॉल सेंटरमध्ये जॉब देखील करू शकता. BCom हा डिग्री म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स हा डिग्रीचा 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुमच्यासाठी खूप सारे ऑप्शन ओपन होतात. म्हणजेच MBA तुम्ही करू शकता. MBA मार्केटिंग, फायनान्स, मटेरियलमधून करू शकता व MBA केल्यानंतर मॅनेजर, बिझनेसमॅन म्हणून तुम्ही होऊ शकता. त्याचप्रमाणे बँक इन्शुरन्स, डेव्हलपमेंट ऑफिसर एक्झाम देखील तुम्ही देऊ शकता. तसेच LLB आणि LLM हे तुम्ही करू शकता. BCom नंतर CA म्हणजे चार्टर्ड अकाउंट तुम्ही 2 वर्षात करू शकता. तसेच BCom नंतर BEd
ही एक वर्षा कोर्स आहे. बी एड नंतर एम एड करू शकता व एम एड नंतर तुम्ही डायरेक्टली टीचर म्हणून कोणत्याही स्कूलमध्ये जॉईन होऊ शकता. बॅचलर इन लायब्ररी सायन्स तुम्ही करून लॅब्रेशियन होऊ शकता व सी एस देखील तुम्ही 2 वर्ष कोर्स करू शकता. तसेच इम्पोर्ट एक्सपोर्टचा तुम्ही डिप्लोमा देखील करू शकता. बी कॉम नंतर एम सी ए आणि एम सी एम हे 2 कोर्स करता येतो. हे दोन्ही कोर्स प्रत्येकी 3 वर्षाचे कोर्स आहेत. या 2 कोर्सनंतर तुम्ही डायरेक्टली सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळून जातो. बी कॉम नंतर एम पी एस सी यू पी एस सी एक्झाम देऊ शकता, ज्यातून तुम्ही आय ए एस क्लास 1 ऑफिसर होऊ शकता. तसेच त्याप्रमाणे कॉम्प्युटर कोर्सेस तुम्ही करू शकता, म्हणजेच टॅलीसारखे वेगवेगळे कम्प्युटर कोर्सेस तुम्हाला करता येतात. बी कॉम नंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी तुम्ही जॉईन करू शकता. हे सर्व कोर्सेस आपण 12वी कॉमर्समध्ये पाहिले आहेत. आता आपण पाहणार आहोत 12वी आर्ट्समध्ये. 12वी आर्ट्स करून तुम्ही डी एड 2 वर्षाचे करून तुम्ही कोणत्याही हायस्कूलवर तुम्ही टीचर होऊ शकता. त्याचप्रमाणे 12वी आर्ट्सनंतर बी एस डब्ल्यू म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्कर हा 3 वर्षाचा ग्रॅज्युएशन कोर्स करून एम एस डब्ल्यू 2 वर्षाचं मास्टर ऑफ सोशल वर्कर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. त्याचप्रमाणे एल एल बी 5 वर्षाचे करून डी टी एल व डी एल एल हा प्रत्येकी 1 वर्षाचा कोर्स करू शकता व एल एल एम हा 2 वर्षाचे तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे 3 वर्षाचे फॅशन डिझायनिंग डिप्लोमा करू शकता व 2 वर्षाचे इंटिरियर डिझायनिंग डिप्लोमा करू शकता. 12वी आर्ट्सनंतर बी ए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स तुम्ही 3 वर्षाची डिग्री करू शकता. 12वी आर्ट्सनंतर बी बी ए म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह 3 वर्षाचा डिग्री करून एम बी ए म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह 2 वर्षाचे करून मॅनेजर किंवा बिझनेसमॅन तुम्ही होऊ शकता. फॉरेन लँग्वेज डिप्लोमा तुम्ही करू शकता. कॉल सेंटर जॉब 12वी आर्ट्सनंतर करू शकता. 12वी आर्ट्सनंतर तुम्ही बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 3 वर्षाचे करता येतो, परंतु त्यासाठी 12वीमध्ये तुम्हाला मॅथ्स आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट असणे कंपल्सरी आहे. आता आपण पाहणार आहोत बी ए बॅचलर ऑफ आर्ट्समधून तुम्ही काही करू शकता. बी एमधून तुम्ही बी पी एड करू शकता. बी पी एड करून पी टी टीचर तुम्हाला होता येतं किंवा एम ई करून मास कम्युनिकेशनमध्ये जाता येतं. एम ए करता येतं. एम ए 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे. बी ए नंतर बॅचलर ऑफ जर्नलिझम तुम्हाला करता येतो. तो 1 वर्षाचा कोर्स असतो. बी ए नंतर एल एल बी 2 वर्षाचे करता येतो व एल एल एम 2 वर्षाचे करता येतो. बी ए नंतर बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स तुम्हाला करता येतो, जेणेकरून तुम्ही लायब्रेरियन होऊ शकता. बी ए नंतर तुम्ही डायरेक्टली एम बी ए करू शकता. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हा 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे. बी ए नंतर एम पी एस सी यू पी एस सी एक्झाम देऊन आय ए एस ऑफिसर तुम्ही होऊ शकता. तसेच डिप्लोमा इन ड्रामॅटिकल एन एस डी ॲक्टिंग इन फिल्म अँड प्लेज तुम्ही करू शकता. बी ए नंतर एम सी ए 3 वर्षाचं करता येतो व एम सी एम हा 2 वर्षाचे करता येतो. या दोन्ही कोर्सेसमधून तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. बी ए नंतर 1 वर्षाचे बी एड करता येतो व 1 वर्षाचे एम एड करून तुम्ही टीचर म्हणून जॉईन होऊ शकता. त्याचप्रमाणे बी ए नंतर 2 वर्षाचं ॲडव्हर्टायझिंग कमर्शियल मॅनेजमेंट डिप्लोमा देखील करता येतो. इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा आणि सब इन्स्पेक्टर एक्झाम फॉर बी एस एफ और सी आर पी एफ आणि सी आय एस एफ तुम्हाला करता येतो. 12वी सायन्स हा खूप मोठा एक्सपांड केलेला असा पोर्शन आहे, कारण यामध्ये 3 ग्रुप पडलेले आहेत: पी सी एम बी, पी सी बी आणि पी सी एम. पी सी एम बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी ग्रुप, पी सी बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रुप आणि पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत पी सी एम बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी ग्रुप. पी सी एम बी ग्रुप करून तुम्ही बी एस सी इन डेअरी टेक्नॉलॉजी करून एम बी ए 2 वर्षाचे करता येतो. पी सी एम बी करून बॅचलर ऑफ फार्मसी 3 वर्षाचे करून 2 वर्षाचे एम बी ए करता येतो किंवा एम फार्मसी म्हणजे मास्टर इन फार्मसी करता येतो. बी टेक म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन आर्किटेक्चर तुम्हाला करता येतो. बी टेक नंतर 2 वर्षाचे एम टेक करून एम टेक देखील करता येतो व एम बी ए 2 वर्षाचे करता येतो. पी सी एम बी नंतर 4 वर्षाचे बी एस सी बायोटेक्नॉलॉजीमध्ये करून 2 वर्षाचे एम एस सी बायोटेक्नॉलॉजी किंवा एम बी ए
तुम्हाला करता येतो. BSc ॲग्रिकल्चरमध्ये देखील 4 वर्षाचा डिग्री कोर्स करून 2 वर्षाचं MSc ॲनिमल हजबंड्री डेअरी टेक्नॉलॉजी तुम्हाला करता येतं किंवा BSc इन ॲग्रिकल्चर करून तुम्ही 2 वर्षाचे MBA देखील करू शकता. हा होता PCMB ग्रुप. आता आपण पाहणार आहोत PCB ग्रुप. PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रुप. PCB ग्रुपमधून तुम्ही 4 वर्षाचे BAMS करून MD करू शकता. त्याचप्रमाणे 4.5 वर्षाचे BSMS करता येतं. BVSC करता येतो. PCB ग्रुप ठेवल्यानंतर तुम्ही 4 वर्षाचे BDS करून 2 वर्षाचे MDS करता येते. PCB नंतर 4.5 वर्षाचे MBBS करून 2 वर्षाचे MD किंवा 2 वर्षाचे MS, त्याचप्रमाणे स्पेशल डिप्लोमा 2 वर्षाचा करू शकता. PCB ग्रुपमधून तुम्ही 3 ते 4 वर्षाचा मेडिकल कोर्सेस तुम्ही करू शकता. PCB ग्रुपमधून तुम्ही BSc 4 वर्षाचे करू शकता. डिप्लोमा इन नर्सिंग हा 2 वर्षाचे कोर्स करता येतो. PCB ग्रुपमधून तुम्ही BMLT हा 3 वर्षाचा कोर्स करता येतो व BSc होम सायन्स हा 3 वर्षाचा कोर्स असतो. त्याचप्रमाणे BSc बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, झूलॉजी, केमिस्ट्री करून तुम्ही MSc, MPhil आणि PhD करू शकता. त्याचप्रमाणे MSc बायोटेकमध्ये करून MTech बायोटेक तुम्ही करू शकता. हा होता PCB ग्रुप. आता आपण पाहणार आहोत सर्वात मोठा ग्रुप PCM ग्रुप. PCM ग्रुपमधून तुम्ही NDA करून आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे BArch म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर करून डिप्लोमा इन इंटेरियर तुम्ही करू शकता. तसेच बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझायनिंग करता येते. टेक्निकल एंट्री आणि इंडियन आर्मी हा 3 वर्षाचा कोर्स आहे. त्याचप्रमाणे BE म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हा मोठा 4 वर्षाचा कोर्स आहे. BE करून तुम्ही IAS एक्झाम देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जॉब रेल्वेमध्ये मिळू शकतो किंवा पब्लिक सेक्टर कंपनीजमध्ये तुम्हाला जॉब भेटतो. तसेच मर्चंट नेव्ही 1 वर्षाचा करता येतो, त्यातून तुम्हाला मरीन इंजिनिअरिंग होता येतो. BE नंतर 2 वर्षाचं ME करता येतो, जेणेकरून तुम्ही इंजिनियर किंवा टीचर होता. BE नंतर तुम्ही MPSC UPSC एक्झाम देऊन IAS ऑफिसर होऊ शकता. तसेच डिफेन्स डायरेक्ट एंट्रीमधून तुम्ही इंडियन नेव्ही किंवा एअरफोर्समधून तुम्ही जॉईन करू शकता. MS हा 2 वर्षाचा फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही करू शकता व MBA 2 वर्षाचा कोर्स करता येतो. BE नंतर तुम्ही डायरेक्टली 2 वर्षाचा MTech कोर्स करू शकता. आता आपण पाहणार आहोत BTech म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. BCS किंवा BCA किंवा BSc फिजिक्स तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला MCA किंवा MCS, MCM किंवा MBA तुम्हाला करता येतो. PCM ग्रुपमधून तुम्ही फिल्म अँड टेलिव्हिजन डिप्लोमा करता येतो, जेणेकरून तुम्ही फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अँड फिल्म प्रोसेसिंग करून तुम्ही जॉब इन फिल्म प्रोडक्शन TV चॅनलमध्ये तुम्हाला जॉब मिळून जातो. हॉटेल मॅनेजमेंटची 3 वर्षाची डिग्री तुम्ही घेऊ शकता. हा पूर्ण सिनारिओ पाहून तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व या व्हिडिओला लाईक करून भरपूर शेअर करा, जेणेकरून आम्हाला न्यू व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळेल.